आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शिट यार, हे काय होऊन बसलं. आईने तिथे जाऊन तमाशा नाही केला म्हणजे मिळवलं. काहीतरी करायला हवं, पण काय करू मी. आईने रूम मध्ये बंद करून ठेवलंय. दादा, हा दादाला कॉल करून बघते. हा मयू, बोल ना. हॅलो दादा. दादा, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? मला ते सांग, तू कुठे आहेस? अगं काही नाही, हर्षूला समोसा हवा होता, तो आणायला आलो होतो. आता जातोय घरी. बोल ना, काय झालं? दादा, तू लवकर घरी पोहोच. अगं हो, जातोच आहे मी, पण काय झालं ते सांगशील का मला? दादा, ते आणि आता आई गौरवला त्याच्या घरी घेऊन गेलीये. ती नक्की तमाशा करेल. तू प्लीज लवकर घरी जा. पण तू कुठे आहेस? अरे, मला आईने रूम मध्ये कोंडून ठेवलंय. मयुरी, अगं तू ना चांगलाच घोळ घालून ठेवलायस. दादा, माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. आम्ही काही चुकीचं वागत नव्हतो. मयुरी, माझा आहे विश्वास तुझ्यावर. अगं पण आईचा गैरसमज झाला, त्याचं काय करायचं? अरे, म्हणूनच सांगते मी तुला की तू लवकर घरी जा, नाहीतर ती सगळ्यांना धारेवर धरेल. ठीक आहे, मी जातो घरी. आणि दादा, तू प्लीज घरी जाऊन सगळ्यांना सांग की आई म्हणते तसं काही झालं नव्हतं. अगं हो 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 हो, ते मी बघतो काय करायचं ते. तू नको टेन्शन घेऊस. चल, ठेवतो मी. ओके. हे बघा, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. आम्ही असं काही चुकीचं करत नव्हतो. अच्छा, म्हणजे इथे सुद्धा मीच चुकीचं बोलते का? अहो, तुम्ही चुकीचे आहात असं मी म्हणतच नाहीये. मी फक्त माझी. बस, काही बोलू नकोस. हे बघा, तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. माझा काही गैरसमज झालेला नाहीये. आता पकडला गेलायस ना, म्हणून हे असं सगळं बोलतोयस तू. नाही नाही, मला तिकडे यायला जरा जरी उशीर झाला असता ना, तरी आमच्या आबरूचे धिंडवडे काढले असतेस तू. नाही नाही, असं अजिबात नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा खरंच खूप मोठा गैरसमज झालाय. विश्वास तुझ्यावर? अरे तुझ्यावर काय, तुझ्या घरातल्या कोणावरच माझा विश्वास नाहीये. सविता मॅडम, तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि तो म्हणतोय ना त्याने काही चुकीचं केलं नाहीये, मग तुम्हाला वाटतंय तसं खरंच घडलं नसणार. घेतली लगेच भावाची बाजू. अगं, दुसऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त करणारे तुम्ही, तुमच्यावर काय विश्वास ठेवायचा? आई हो, तू तर बोलूच नकोस. माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंयस तू, आणि आता माझ्या मुलीच्या जीवावर उठलाय. अहो, असं खरंच काही नाहीये. माझ्या मुलीचं आयुष्य मी तुला बर्बाद करू देणार नाही. तिच्या आसपासही फिरकायचं नाहीस तू. तिच्या लायकीचा नाहीयेस तू. लांब राहायचं मयुरीपासून. आई, या साहेब आलात तुम्ही. तुमचीच कमी होती. अरे साहेब काय म्हणते मी, तू तर घरगडी आहेस नाही का? बरं, काय काम करायला गेला होतात? हा, अगं हर्षूला समोसे खायचे होते, तेच आणायला गेलो होतो. आता ही अशी कामं द्यायला लागले वाटतं तुला. हे काय हे? हा, समोस्यासाठी माझा मुलगा उन्हामध्ये फिरत होता. बघितलंस का विघ्नेश? अरे, यांच्या लेखी तुझी काय किंमत आहे ते कळलं का तुला? आता नोकर बनवून ठेवलंय तुला. आई प्लीज, तू गैरसमज करून घेऊ नकोस. तू चुकीचं काहीतरी बोलू नकोस. तू बाहेर चल, मला बोलायचं तुझ्याशी. चल. नाही, जे काही बोलायचं ते इथेच बोल, सगळ्यांच्या समोर. तुला माहित नाहीये इथे काय झालंय ते. अगं मला सगळं माहिती आहे. तू चल बाहेर.
तुला काय माहितीये? अरे या गौरवनी मयुरीच्या अंगावर हात टाकलाय. आई उगाच चुकीचं काहीतरी बोलू नकोस. तू चल, मला बोलायचं. चल अरे तू. या माणसांची लायकी नाही आपल्या समोर उभं राहायची. आई, तू चल. गौरव सोडणार नाहीये मी तुला. आई, चल बघून ग. घेईन. अरे देवा. तर विक्रांत नाही तोपर्यंत ऑफिसची धुरा मलाच सांभाळावी लागणार. ऑफिस बघूया, ऑफिसमध्ये जरा फोन करून काय चाललंय ऑफिसमध्ये. देशपांडे त्याने कधी फोन केला होता? हा कॉल कोणीतरी रिसीव्ह केलाय. मीना. बघूया काय म्हणतात देशपांडे साहेब. हॅलो. काय रे, तू फोन केला होतास मला? हो रे, विक्रांत इथे इंटरव्ह्यू साठी आला होता. काय मग कसं झाला त्याचा इंटरव्ह्यू? नाही रे, मी घेतलाच नाही. का? अरे वहिनींकडनं कळलं मला सगळं. खूप वाईट वाटलं रे. काय कळलं तुला? अरे जाऊ दे ना, या वयात मुलांकडनं अशा चुका होतातच. अरे तसं काही नाहीये. विक्रांतचं काही चुकलेलं नाहीये. अरे असं काय करतोस? वहिनी मला म्हणाल्या त्याचं कामात लक्ष नसतं म्हणून कंपनीला लॉस बेअर करायला लागलाय. अजून काय सांगितलं तुला तिने? हेच की विक्रांत कोणत्या तरी मुलीच्या नादाला लागलाय. सांगूनही ऐकत नाहीये म्हणून तू त्याला कंपनीतनं काढून टाकलंयस. काय करू मी या बाईचं? हिच्या मनासारखं होण्यासाठी काहीही करू शकते ही. स्वतःच्याच मुलाबद्दल बाहेर असं बोलताना लाज नाही वाटली हिला? हॅलो. हा बोल बोल. हॅलो, आहेस ना का ठेवलास फोन? हो हो आहे. अरे म्हणजे मी काय म्हणतो, तू जे ऐकलेस ना ते एक मिनिटच रमेश. हॅलो. हां हां. हो हो येस डेफिनेटली या. जस्ट होल्ड ऑन हा प्लीज. हॅलो महेश. हा एका इम्पॉर्टंट क्लायंटचा फोन येतोय. मी तुला नंतर फोन करू का? आणि डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. मी विक्रांतला जॉब दिला नाहीये, तो परत तुझी कंपनी जॉईन करेल. अरे मुली विली हे सगळं क्षणिक असतं रे.